जिल्ह्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत, परंतु त्यांच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याने विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहत आहेत। अशा आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व मागण्यांसंदर्भात NSUI नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले। औरंगाबाद UCN टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर NSUIचा जो एक मोठा असा मोर्चा विद्यार्थ्यांचा इथं काढलेला आपण बघा। महिला खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि विद्यार्थी पण मोठ्या प्रमाणात दिसत आहे। नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया यांनी जे आहे तर निवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणलेला आहे। यांचे काही जे दीनदयाल उपाध्याय योजना या योजनेच्या अंतर्गत जे DBT असतात, जे राहील थांबलेले पैसे आहेत ते त्यांचे मिळत नाही। काही शेकडो त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही किंवा पैसे ते आलेले नाही, ते मिळावे म्हणून या पूर्ण महिला जे आहेत जिल्हाधिकाऱ्यांना उपोषणाला बसलेले आहात। आपण त्यांचे कार्यकर्त्यांशी चर्चा करूया। ताई, काय म्हणणं कसं तुमचे पैसे बाकी आहेत, किती हप्ते बाकी आहेत? झेंडा तिकडे घेऊ, झेंडा तिकडे घेऊ ना। काय काय बाकी तुमचं अजून? म्हणजे पाण्याची पण व्यवस्था नाही आणि रूम वगैरे काय ते हॉस्टेलला रूम वगैरे सगळे चांगले आहे। लायब्ररीला पुस्तके वगैरे लायब्ररी आहेत ना, पहिली कसं लायब्ररी आहे। लायब्ररीसाठी आम्ही जेव्हा 2-3 वेळेस मदत काढले। किती वर्गाला आहे तुम्ही? कोणत्या? मी फार्मसी लास्ट इयर। ओके, चल थोडा काय मागणी आहे तुमच्या मागण्या असा आहे, जो आमचा हक्काचा पैसा आहे, जो शासनाच्या आदिवासी विभागाच्या माध्यमातून जो विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना राबवल्या जातात, जे पैसे जे आम्हाला वेळेवर मिळाले पाहिजे ते पैसे आम्हाला वेळेवर मिळत नाही। आणि हालाकी आम्ही एक शेतकरी कुटुंबातून येतो, त्यातल्या त्यात आमची घरची परिस्थिती वाईट आहे आणि त्यातल्या त्यात आम्ही ज्या सरकारचा मायबाप सरकार म्हणून बघतो, ते सरकार जर आमची पैसे न वेळेवर न देता आमची चेष्टा करत असत तर आम्हाला रस्ता द्यावंच लागेल। जो पैसा आम्ही कर रुपी जो फीच्या माध्यमातून आम्ही सरकारला भरतो, तोच पैसा आम्हाला वेळेवर मिळत नाही, त्याच्यासाठी आम्हाला रस्ता द्यावंच लागेल।
अच्छा, काय ती प्रमुख मागण्या काय प्रमुख मान्य आहेच की DBTची जी रक्कम आहे आमची जी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयं योजना आहे, त्या माध्यमातून आमचे जे पैसे सरकारकडून येतात, जी मदत आम्हाला सरकारकडून होत असते, ती या सरकारने आतापर्यंत आम्हाला पेंडिंग ठेवलेली, ती वेळेवर झाली पाहिजे. आणि आम्ही जर काही गोष्टी आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याकडे घेऊन गेलो तर त्या गोष्टी वेळेवर होत नाही. आम्हाला तोंडाला पाणी पुसण्याचा आमच्याकडं हा प्रकार होतो. आणि त्यातल्या त्यात हॉस्टेल जे असतं त्याच्यामध्ये सुविधा नाही, पाणी नाही, हॉस्टेलला आम्हाला नीट जेवायला नाही, जिम असते, आता अंदाजे म्हणजे हे जे विद्यार्थी जे आम्ही आदिवासी विभागाच्या विरोधात लढलो, आदिवासी म्हणजे एका विशिष्ट वर्गातला आम्ही सगळे कोणी LLBचं शिक्षण घेत आहे, कोणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत आहे, कोणी आपलं BA, BSc, BCom विविध विषयात शिक्षण घेत आहे. सगळेजण हे पदव्युत्तर विभागात शिक्षण घेतात, पदवीचं शिक्षण घेतात. माझं नाव अभिषेक शिंदे, NSY जिल्हा. क्या बोलना है आपको? आप आज यहाँ पर जो है बड़े पैमाने पर महिलाएं हैं, पुरुष है, अपने विद्यार्थी हैं, इन्होंने मोर्चा अधिकार, क्या बोलना है आपको? सब आदिवासी समाज के बच्चे जो उनका दीनदयाल उपाध्याय योजना के अंतर्गत 1200 की गई DBT रकम आ रही नहीं है और आगे कि उसको बढ़ाना चाहिए सरकार को. बेसिक मूलभूत सुविधाएँ ये सब की अड़चन आ रही है. ते तो बसून जाय आता. कार्ड है बहुत सारे मशीन महंगाई बढ़ रही है, उसमें बच्चे सरकार से रिलीज नहीं हो रहे हैं. गाड़ी की पब्लिक के लिए कर रहे हैं, लेकिन जो आपके बच्चों का फ्यूचर है, ये आज देश का भविष्य है, उनके वास्ते को ऐसा बुरा भाव कर रहे हैं. तो ये सरकार की मानसिकता से सवाल उठता है कि घोषणा कर रहे हैं और उसके ऊपर अमलबजावनी हे आहे माझं नाव ईश्वर आंबेडकर. तर आमच्या जे 4-5 प्रमुख जे स्वयं योजनाचे अर्ज आतापर्यंत स्थगित राहिलेले 1100 अर्ज स्थगित राहिले, त्याचे अर्ज मंजूर झाले पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे. आणि जे स्वयं योजनाचे जे पैसे मागच्या वर्षी आम्ही मोर्चा काढला होता, त्या हॉस्टेलचे पैसे वाढ झालेले, पण ती हॉस्टेलला नंबर लागत नाही म्हणून विद्यार्थ्यांसाठी स्वयं योजना आहे, त्याचे पैसे आतापर्यंत वाढ झाली नाही. सरकारने आम्हाला आदिवासी विकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की जून महिन्यात 4 तारखेला आम्ही स्वयं योजनेचे GR मंजूर करून देतो, पण ते आम्हाला खोटं बोलले आणि ते आतापर्यंत आमचा GR आला नाही आणि स्वयं योजनेचे पैसे वाढ झाले नाही आतापर्यंत, म्हणून आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. आपण बघत असाल तर किती मोठ्या प्रमाणात इथं मुली जे विद्यार्थिनी आहेत ते याच्यामध्ये कोणी LLBचं शिक्षण घेते, कोणी फार्मसीचं शिक्षण घेते, वेगवेगळ्या प्रकारे पदव्युत्तर शिक्षण हे सगळ्या आदिवासीच्या महिला मुली आणि विद्यार्थी घेत आहे. परंतु यांना जे यांचं लायब्ररी आहे, त्यांच्या जेव्हा एक मुलीचा आपण त्यांच्या हॉस्टेलला सुद्धा लायब्ररी पण नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही, अशा एक ना अनेक समस्या या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आहेत. शासन यांचं म्हणणं असं की शासन मोठ्या प्रमाणात लाडकी बहीणवर पैसे खर्च करतो, पण या ज्या बहिणी बसलेल्या आहेत यांना काही मिळत नाही, अशा या सगळ्यांच्या मागण्या आहेत. आपण पाहता दुसऱ्या TV न्यूज. धन्यवाद.